समाजोन्नती संघाचे अध्यक्ष आहेत आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब, जे ओबीसीचा मोर्चा लिगल यांनी जे संपूर्ण मीडियामध्ये हे करत असतात, मांडत असतात. तसेच मुन्ना ढोले पाटीलचे ते सुद्धा इथं हजर आहेत. ते आमच्या ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. मी स्वतः जेडीएल ओबीसी बहुजन आघाडीचा उपाध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे आमचे वने साहेब ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. तर आज आणि ते विशेष म्हणजे नवगणे साहेब तसेच वने साहेब हे कुणबी समाजाचे नेते आहेत. कारण हा विषय हा कुणबी समाजाशी रिलेटेड आहे म्हणून महत्वाचा आहे. आणि ते ओरिजिनल कुणबी आहे, ओरिजिनल. तरी आता या महत्वाच्या विषयावर मी आपल्या ऐकले प्रकाशना शेंडगे साहेब यांना विनंती करतो की आपण ही पत्रकार परिषद लवकरात लवकर सुरू करावी. धन्यवाद. दिवसांनी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्राची संघटनेच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलेली आहे. पत्रकारिता ओबीसी आणि मराठा हा संघर्ष आपण गेली 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आपण तीव्र पाहिलेलंच आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांचं आंदोलन झालं आणि ज्या काय मागण्या जरांगे करतील त्या मागण्यापुढं सरकार लोटांगण घालून त्यांच्यासमोर संशय झुकून ओबीसीवर अन्याय करणारे रियाल जे आहेत ते एका पाठोपाठ एक काढण्याची परंपरा जी आहे ती या महाराष्ट्रात सुरू झाली. आणि त्यातून ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे त्याचे 3-13 जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झाले सगळ्यांनी पाहिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना असेल की नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या, महानगरपालिकांच्या, तर याच्यामध्ये असलेल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या ज्या जागा होत्या त्याच्यापैकी 90% जागा ज्या आहेत त्या पूर्वी समाजाचे बोगस दाखले काढून त्या जागा दिवसा डवळ्या हडप करण्याचा जे पाप आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालं आपण पाहिलेलं आहे. आता ज्यांनी असे दाखले घेऊन जागा लढले ते जिंकलेले आहेत त्याला 6 महिन्यामध्ये जात पडताळणी करून त्या व्हॅलिडिटी प्रमाणपत्र घेण्याचे बंधनकारक आहे आणि ती मुदत आता संपत आलेली आहे. आणि म्हणून जरांगेंचं आंदोलन जे आता गेल्या आठवड्यात झालं की ह्या जात पडताळणी समित्या ज्या आहेत त्यांच्यावरती प्रचंड दबाव सरकारकडून निर्माण करायचा आणि त्या व्हॅल्यूच्या करून हे निवडून आलेले जे उमेदवार आहेत यांना क्लीन चिट द्यायची अशा प्रकारचं हे जे आंदोलन आहे सकाळी सुरू झालं आणि रात्री संपलं. म्हणजे उन्हात आंदोलन केलं की लगेच ही आग निघतो. आता पावसाळा येतोय, मग आम्ही काय करायचं? चिखलात बसायचं, याला काढणार तुम्ही. तर हे जे महाराष्ट्र जे सुरू आहे हे महाराष्ट्रातला ओबीसी मुळीच खपवून घेणार नाही. वास्तविक आमचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे ती ओबीसी मंत्रालय उपसमिती, मंत्रिमंडळ उपसमिती निर्माण झाली. त्याने काय निर्णय ते गेल्या वर्षी एक निर्णय घेतला होता की हे जे 58 लाख कुणबी दाखले जे इश्यू केलेले आहेत अशा जरांगेचा क्लेम आहे ते कसे इश्यू होऊ नये किंवा ओरिजिनल कसे इश्यू होते यावरती एक देखरेख समिती करायची आणि खूप कडक नियम करायचे. काय करायचं सगळं केलं. काय झालं? शेवटी व्हायचं ते झालं ना. म्हणजे आमची जी मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिने काय केलं? एवढ्या जागा दिवसा ढवळ्या आमच्या लुटल्या गेल्या आणि मंत्रिमंडळ उपसमिती फक्त बघ्याची भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी केलं. आता काय निर्णय? काहीच निर्णय नाही. मध्ये बजेट झालं, काय म्हणाल ओबीसीला 25,000 कोटी मराठा समाजाला
तुम्हाला किती मिळाले आणि का मिळत नाही? मग जर ओबीसीच्या हक्काचं संरक्षण जर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती करणार नसेल तर त्याची आवश्यकता आम्हाला काय आहे? म्हणून या ओबीसी वरील अन्यायाची मालिका परंपरा ही असंच चालू आहे आणि त्याच्यामुळं या मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे तिच्यावरती आता या महाराष्ट्रातील ओबीसीचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून आजच्या पत्रकार परिषदेतून आम्ही मागणी करत आहोत सरकारकडे की ही जी उपसमिती ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी केली आहे आणि म्हणून त्या मंत्रिमंडळ उपसमितीने दिला गेला पाहिजे आणि पुण्याला नव्यानं त्यांना ओबीसी तळमळ आहे अशा प्रकारचा नवीन उपसमिती जी आहे ती स्थापन करावी जेणेकरून ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करेल. त्याचं आता ते डोळे पाणी म्हणाले की नाव बावनशे आणि काम साधनोकुळ यांचं हे महाराष्ट्रामध्ये मुळी चालू केलं जाणार नाही. माझी आपल्या मार्फत विनंती आहे सरकारला की एक आमच्या ज्या जागा आहेत या जागा ज्या गेलेल्या आहेत जात गट आणि क्रमांतर जे आहे त्याविषयी ससाडे आपल्याला सविस्तर बोलतीलच. पण त्या जर हे दाखले जर दिले गेले ते जर जागा घरी ठरल्या तर प्रत्येक प्रमाणपत्र जे आहे ते आम्ही कोर्टात आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या एक एक जागा ज्या आहेत त्या एक एक जागा आमच्यासाठी फार महत्वाची आहे. आमचा एक एक कार्यकर्ता जो आहे त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याचा निर्णय जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे आणि जरा हे सांगतात की आता वेगळं मंत्रालय मराठा समाजासाठी वेगळं मंत्रालय मग प्रत्येक जातीने हे वेगळं मंत्रालय काढणार होतं. किती मंत्रालय काढणार आहे किती कक्ष काढणार आहे? आपले 450 जमाती फक्त ओबीसी मध्ये आहेत. एससी एसटीच्या जमातीचं बघितल्या तर किती जमाती होणार? तेवढे कक्ष तुम्ही काढणार आहात आणि निधीचं वाटप जे आहे समान वाटप करण्याचं जे आहे तुम्ही आम्हाला वचन दिलं होतं की जे मराठा समाजाला ते ओबीसीला मग का दिलं नाही? तुम्ही अण्णासाहेब पाटीलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मराठा समाजाच्या युवकांना वाटले. आमचं त्याबद्दल काही मत नाही पण आमच्या मुलांना तुम्ही हा विकास हे तुम्ही कधी देणार आहात याचं उत्तर सरकारने आम्हाला दिले गेलं पाहिजे. डीएनए सरकारचा ओबीसीचा आहे हे वारंवार सांगितलं जाते परंतु प्रत्यक्ष कृतीतून मात्र हा डीएनए काय ओबीसीचा असल्यासारखं आम्हाला तर काही वाटत नाही आणि त्याच्यामुळं या सरकारकडे आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि जे जे काय या ओबीसीवर अन्याय जो झालेला या महाराष्ट्रामध्ये आणि या जरांगीच्या मागण्या जर आपण पुन्हा मान्य करणार असाल तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आता रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाहीये. आम्ही 12 तारखेला या मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची आणि कार्य बैठक त्या दिवशी आम्ही बोलवलेली आहे. 12 तारखेपर्यंतच्या आतमध्ये सरकारने त्याची भूमिका स्पष्ट करावी नाहीतर 12 तारखेला आम्ही सगळे नेते मिळून आणि कार्यकर्ते मिळून या राज्यामध्ये आम्ही बंडाचा झेंडा जो आहे तो आम्ही उभारल्याशिवाय राहणार नाही. एक राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा जी आहे ती आम्हाला 12 तारखेला या मुंबईतूनच आम्हाला करावी लागेल. त्याच्याशिवाय आमच्याकडे आता पर्याय राहिलेला नाही. या ठिकाणी आमच्या नेत्यांच्या ज्या काही सुरक्षा दिल्या होत्या त्या सुरक्षा सुद्धा दिवसाढवळ्या काढून घेतल्या. पुण्याचे एसपी मंगेश ससाडेंचा रात्री वेळात गोळ्या घालून म्हणून त्याला फोन येतात धमक्यांचे. मला फोन येत आहे धुळे पत्राला फोन येत आहे पण ओबीसी नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी सरकारला काय बिघडतं मला कळत नाही. शेवटी सरकारच्या तिजोरीतच पैसा जाणार आहे का आणि म्हणून या सगळ्या ओबीसी नेत्यांच्या सुरक्षा देण्याचं काम जे आहे ते सरकारने केले गेलं पाहिजे अशी मागणी आमची आहे. आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत. ओबीसी मंत्रालय कुणासाठी काम करते हेच आम्हाला कळत नाही. एखादा निर्णय झाला बाबा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत कधी बघितलेलं नाहीये. म्हणून हे ओबीसी कल्याण मंत्रालय जे आहे त्याचं नाव बदलून आता ओबीसी वाटोळा मंत्रालय करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण सांगताय की तो डीएनए तुमचा याचा आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही धक्का लागू देणार नाही पण प्रत्यक्षात असे डीएनए सगळे धक्का लागले ना जागा तर गेल्या मग धक्का लागला असं कसं तुम्ही समजताय आणि म्हणून अशा प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांना की हे जे ओबीसी आरक्षणाचे लसके तोडण्याचा काम करतो महाराष्ट्रात सुरू आहे तो ताबडतोब थांबवला पाहिजे. त्यापेक्षा ओबीसीच्या रोषाला जो आहे आपल्याला सामोरे जावं लागेल. धन्यवाद.
आता या ठिकाणी कुणबी समाज नेते आहेत ते त्यांची प्रतिक्रिया जी आहे ते आज देण्यासाठी आले की कुणबी मराठा हा जो हे चालू आहे त्यामध्ये कुणबी म्हणजे कोण त्याचं प्रत्यक्षात कुणबी नेत्यांच्या तोडून आपण ऐकावं. मी नरवडेंना विनंती करतो की आपली भूमिका स्पष्ट करा. सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे ओबीसी काम करतो ते अण्णासाहेब आणि आमचे सर्व सहकारी. आज खऱ्या अर्थाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच सांगायचं आहे की आम्ही कोकणातील खरे कुणबी का, कारण की आता हे शासन जे मराठा आहेत त्या मराठ्यांना दिवसेंदिवस लाखोच्या संख्येने कुणबी समाजाचे दाखले देऊन ओबीसी मध्ये आणायला मागतायत. परंतु या सरकारला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की कुणबी समाज हा अखंड महाराष्ट्रात आहे पण मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आहे. हा कोकणातला कुणबी हा शेतकरी आहे. हा काबाल कष्ट करून कायमस्वरूपी शेतीमध्ये काम करणारा हा कुणबी आपल्या माध्यमातून एकच सांगेल की जो काय आता जरांगे पाटलांचा जो काय ढोंग चालू आहे आणि त्याच्या पाठोपाठ हे सरकार जो जातोय, जसं जरांगे पाटील म्हणते तशा पद्धतीत हे सरकार चालतोय ते आता या शासनाने बंद करावं. कारण की खऱ्या अर्थाने आमच्या कुणब्यांवर अन्याय होतोय की आमच्या आजही कुणबी बांधव शेतामध्ये काबाल कष्ट करून काम करतायत आणि शेती करून भविष्यात त्याचा उदरनिर्वाह करतायत. आणि मग जर आमच्या मुळाबाळांच्या प्रश्नावर जर हे मराठे घुसून जर कुणब्यात घुसून ओबीसी मध्ये टाकत असतील आणि आमच्या ज्या सुविधा आहेत त्या पूर्णपणे त्यांना देण्याचा जो घाट त्यांनी घातला असेल तर त्यांनी थांबवावं. या शासनाला एकच वाटलं, जरांगेला पण एकच वाटलं की दुसऱ्या समाजाच्या माध्यमातून ओबीसी मध्ये जर घुसायचा प्रयत्न केला तर सर्व समाज विरोध करेल. एकच समाज की शांत संयमी समाज, तो कुणबी समाज. त्याच्या माध्यमातून घुसलो तर कोणी अडवा येणार नाही. मी आज आपल्या माध्यमातून एकच सांगतो, आता आम्ही थांबणार नाही, आम्ही आता ऐकून घेणार नाही. जर आमच्यामध्ये जर हे मराठा घुसवत असाल आम्ही पण तशाच पद्धतीत जसे ते आंदोलन त्याच्या दुपटीने आंदोलन करायची तयारी आहे. आम्ही ते उन्हात बसले, आम्ही पावसात बसलो, आम्ही पावसात खड्ड्यात न बसू, रस्त्यावर बसू. आम्ही मागच्या याच्या इशाऱ्यासाठी लाखोच्या संख्येने आझाद मैदानावर आम्ही मोर्चा काढला. कुणबी काय की त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही दाखवलं. परंतु जर सरकारला वाटत असेल की हे शांत बसून काही असेल यांना दिलं तरी हे शांत बसतील, मी आपल्या माध्यमातून सांगेन की आता सरकारने शांत विचार करून हे करावं. आमच्या कुठेही त्या कुणब्यांमध्ये यांनी घेऊ नये. कुठेही आमच्या कुणबी बांधवाच्या कुणबी तरुणावर जो अन्याय गेले कित्येक वर्ष जर बघितलं तर आमच्या मुलांसाठी, कुणबी बांधव शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जर एखाद्या शिक्षणासाठी असेल किंवा नोकरीसाठी असेल एकही जागा मिळत नाही. आज जवळजवळ या ओबीसी मध्ये 300-400 जाती आहेत. त्या जातींमध्ये आता परत हे मराठा जर घुसत असतील तर ओबीसीचं काय होईल? एक तर मराठांचं पण जे काय द्यायचंय ते देत आहेत, फक्त राजकीय दृष्ट्या त्यांना फायद्यासाठी ते ओबीसी मध्ये घुसवायला जे काही सरकार बघतोय तो त्यांनी थांबवावं. मी आपल्या माध्यमातून एक इशारा देईल की मी तुम्हाला कुणबी समाजाचा नेता, कुणबी समाजाचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो, जर यांनी वेगळं कुणबी आणि मराठा जर मंत्रालय खोललं तर आम्ही सर्व कुणबी बांधव रस्त्यावर उतरलेला राहणार नाही. आता आम्हाला आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. रोज उतरायची तयारी झाली, लागलं तरी सुद्धा आम्ही उतरायला तयार आहोत. पण आता आम्ही शांत बसणार नाही. अखंड महाराष्ट्रातली कुणबी आम्ही एकत्र येऊ आणि ओबीसीच्या साथीने
हा लढाई आम्ही देऊ एवढंच या निमित्तानं